प्रिय गोडोलीस या पत्रमालिकेतील आता आपण ऐकूयात पत्र 16. माणूस घडणे म्हणजेच शिक्षण. प्रिय गोडोली, अनेक उत्तम आशीर्वाद. सकाळची कामं, धावपळ, एकीकडे कुकर लावला, दुसरीकडे चहाचं आदण ठेवलं. परातीतील पीठ चाळून पोळ्याची तयारी केली होती. इतक्यात फोन वाजला. बाबा दाढी करत होते आणि बिट्टू बाथरूममध्ये. धावत जाऊन मीच फोन उचलला. अहो स्वप्नाली कुलकर्णी तुमच्या शेजारी राहते का? मी हो नाही म्हणायच्या आतच बोलणाऱ्यांनी सांगितलं, अहो ती चक्कर येऊन पडली आहे. तिच्या घरचा फोन लागत नाही म्हणून तुम्हाला फोन केला. दोन्ही गॅस बंद केले. पिठावर झाकण ठेवलं. हात धुता धुताच बाबांना सांगितलं की मी शेजारी जात आहे. तुम्ही डॉक्टरांना घेऊन शाळेत जा. स्वप्नाली आपल्या शेजारी नवीनच राहायला आली. यंदा 10वीची बोर्डाची परीक्षा. खूप टेन्शन घेतलं होतं तिनेच नाही तर तिच्या आई बाबांनी. सकाळी 5चा गजर लावून उठायचं. रात्री 1:30-2 वाजेपर्यंत जागायचं. झोप येऊ नये म्हणून जेवण कमी, चहा जास्त. आधीच पोरगी नाजूक. तिच्यावरचा एवढा ताण मला बघवत नव्हता. 1-2 वेळा सहजच मी तिच्या आईला म्हणाले होते की तिला विश्रांतीही मिळाली पाहिजे, नाहीतर ऐन वेळेवर ती आजारी पडायची. आणि माझी भीती खरी ठरली. तिच्या आई वडिलांना घेऊन धावतच मी परीक्षा स्थळावर गेले. स्टाफ रूम मध्ये तिला झोपवून वारा घालायचे काम चालले होते. आमच्या मागोमाग बाबाही डॉक्टरांना घेऊन आले. डॉक्टरांनी स्वप्नालीला तपासले. जागरण आणि मानसिक ताणामुळे तिला चक्कर आली असावी असे डॉक्टरांनी सांगितले. औषधे दिली. आम्ही स्वप्नालीला घेऊन घरी आलो. स्वप्नालीचा एक पेपर बुडाला. तिच्या आईला तर रडूच कोसळलं. त्या म्हणाल्या, खरंच तिच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालं. मी चुकले. परीक्षेमध्ये पहिला नंबर येणे म्हणजेच आपण हुशार आहोत ही चुकीची कल्पना आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही. अंतर्मनातून व्यक्तिमत्व फुलत जाणे हे शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे. माणसाच्या जाणीवांचा विस्तार होणे, त्यांच्या आंतरिक विकास घडणे, त्यांच्यामध्ये असलेले सद्गुण प्रकट होणे, स्वतःकडे पाहण्याची दृष्टी त्यांना लाभणे, आत्मपरीक्षण करून दुर्गुणांना नष्ट करण्याची कला अवगत होणे व खराखुरा माणूस म्हणजे शिक्षण होय. विद्यार्थ्यांनी खेळावं, बागडावं, हसावं, फुलावं, आनंदाची लयलूट करावी. आनंदाची लयलूट करत करत शिक्षण घेत राहावं. असं घडलेला विद्यार्थी मग स्वयंभू, स्वयंसिद्ध पाळणारा, स्वतःबरोबरच परिवाराची, समाजाची, देशाची, मानवधर्माची उंची वाढवणारा असतो. होय की नाही? तुझीच सौवाई. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलं सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडोलीस या पत्रमालिकेतील पत्र 16.